मित्रांनो नमस्कार. माझी शेती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मी एका अशा शेतामध्ये आता उभा आहे की ज्या शेतामध्ये तुम्ही हे जे भात बघत आहात, हे भात करायच्या अगोदर 2021 साली यामध्ये ऊस होता आणि हा ऊस आता 2024 साली काढून आहे त्या खोडव्यामध्ये मी यामध्ये भाताची यामध्ये टोकन केलेली आहे. तर तुम्हाला विश्वास बसणार नाही, यामध्ये खूप सारं तण होतं आणि आता एवढं मस्त सुंदर भात आलेलं आहे की भरपूर अतिशय चांगला आलेला भात. यामध्ये भरपूर असं तण होतं आणि तण एवढं होतं की त्यामध्ये तुम्ही भात म्हणजे येईल का नाही अशी शंका होती, परंतु अतिशय चांगल्या रीतीने आता हे भात आलेलं आहे. आणि ते आता तुम्ही बघू शकताय. हा एक जवळजवळ 20-22-24 गुंठ्याचं क्षेत्र आहे. तर या क्षेत्रामध्ये अतिशय सुंदररित्या या भात आलेला आहे. तर मी यामध्ये केलं असं की ह्यामध्ये आहे ह्या सरीतूनच, यामध्ये नांगरी नाही, वखरी नाही, रोटावेटर नाही, काही नाही. तर यामध्ये आहे ह्या सरीतूनच मी टोकन मशीनच्या सहाय्याने भात टोकन करून घेतलं. पाऊस लागल्यानंतर याला 24 तासाच्या आत ग्लायफोसेटची फवारणी करून घेतली. ग्लायफोसेट तणनाशक, जे ऊसाचं खोडं फुटून आलं होतं, जे तण होतं याच्यामध्ये ते मरून गेलं. त्यानंतर भात उगवून आल्यानंतर कमीत कमी एक महिन्याभराने परत तण ह्याच्यामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात आलं. परत त्याच्यामध्ये मी नॉमिनी गोल्ड आणि अल्मिक्स हे 2 औषधं तणनाशकं मिक्स करून त्यामध्ये फवारणी केलेली आहे. आणि आता ह्याच्यामध्ये जवळजवळ नाके बराबर ह्याच्यामध्ये तण आलेलं आहे. म्हणजे बिलकुल तण नाही, तरी अतिशय भाताची सुंदर वाढ झालेली आहे. तर तुम्ही मला याबद्दल वेळ दिला, याबद्दल आपले खूप खूप आभारी आहे. आपल्या चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि पुन्हा भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.